पुलावर गप्पा मारत असताना मांड्या सुटणार असे म्हणताना त्याला भाई न म्हटल्याने गुंडाच्या साथीदारांनी तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली मारून जखमी केले। इतर अल्पवयीन मुलांनी लोखंडी हत्याराने मारहाण करून गंभीर जखमी केले। या प्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी 4 अल्पवयीन मुलांसह 5 जणांवर गुन्हा दाखल केलाय। याबाबत ऋतिकेश जोगदंडे यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार पोलिसांनी रोहन उर्फ अनिकेत गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल केला। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि त्यांचे मित्र नवीन झालेल्या औंध सांगवी नदी पुलावर रात्री गप्पा मारत बसले होते। तेव्हा फिर्यादी यांनी ओळखीच्या मुलांना मांड्या सुटणार आहे असे बोलले। त्याचा राग येऊन रोहन गायकवाड फिर्यादीला म्हणाला की मांड्या बोलायचं नाही, मांडा भाई असे बोलायचे असं म्हणून त्याने लगेच बिअरची बाटली फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले। एका अल्पवयीन मुलाने तेथे पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारला। दुसऱ्या अल्पवयीन मुलाने रबरी पाईप उचलून फिर्यादीच्या पाठीवर मारला, तर तिसऱ्याने लाथाबुक्क्याने फिर्यादीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर मारहाण केली। चौथ्याने लोखंडी हत्याराने नडगी आणि पोटरीवर मारून जखमी केले। पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करीत आहेत। पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे। स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव